चंद्रपूर जिल्ह्यात गॅस सिलेंडरच्या संभाव्य काळा बाजाराला आळा घालण्यासाठी प्रशासनानं कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे। व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवत असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार जिल्हा पुरवठा विभागानं विशेष पथकं तयार केली आहे। घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत असल्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन प्रशासनानं केलंय। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता चंद्रपूर जिल्ह्यावरही दिसून येतोय। व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्यानं अनेक हॉटेल व खानावळींच्या अडचणीत वाढ झाली असून काही ठिकाणी हॉटेल्सना तात्पुरते टाळे लावण्याची वेळ आली आहे। या परिस्थितीचा फायदा घेत काही साठेबाजांकडून गॅस सिलेंडरचा काळा बाजार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार जिल्हा पुरवठा विभागानं विशेष पथकांची स्थापना केली आहे। ही पथकं जिल्ह्यातील गॅस सिलेंडरच्या साठ्यावर लक्ष ठेवणार असून साठेबाजी किंवा काळा बाजार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिली। दरम्यान घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत व मुबलक प्रमाणात सुरू असल्यानं नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहनही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी केलंय। आखाती देशातील युद्धामुळे व्यावसायिक सिलेंडरवर बंदी आल्यामुळे कुणी गॅस सिलेंडरची साठेबाजी किंवा काळेबाजारी करू नये असे आढळल्यास आमच्या विभागातर्फे जे विशेष दक्षता पथक आम्ही जे स्थापन केले आहे त्यांच्याकडून ठोस कारवाई ज्यांनी काळेबाजारी किंवा साठेबाजी केली आहे त्यांच्यावर ठोस कारवाई करण्यात येईल। आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण 54 गॅस एजन्सीज असून घरगुती वापराचे एकूण कनेक्शन संख्या 6,19,758 आहे। आज कंपनीचे विक्री प्रतिनिधी, सेल्स मॅनेजर तसेच गॅस एजन्सी यांची एक सभा झाली असून त्या सभेमध्ये जिल्ह्यामध्ये सिलेंडर पुरवठा सुरळीत सुरू असून लोकांनी पॅनिक होऊ नये